आजचा जो काही आपला वर्ग आहे, प्रॅक्टिस वर्ग, त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघणार आहोत एकानुभूतीला धरून. त्याच्यामध्ये की संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी एकानुभूती मदत कशी करते, हा एक पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की बऱ्याच वेळेला आपण अशी चर्चा करत राहतो की ज्याच्यामध्ये काही जिवंतपणा नसतो, एक मृतवतपणा असतो, एका कंटाळवाणापणा असतो अशा चर्चेमध्ये, आणि अशा चर्चेचा आपण भाग होत असतो. तर अशा चर्चेमध्ये भाग घेत असताना त्याच्यामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी एकानुभूती कशी मदत करू शकते, हे पण आपण बघणार आहोत. तर सगळ्यांचं मी वेलकम करतो. आणि सुरुवातीला एक छोटीशी गोष्ट सांगून मी सुरू करेल. गोष्ट म्हणण्यापेक्षा की मी आज जेव्हा एकानुभूतीचं काहीतरी घेण्याच्या संदर्भात मी अभ्यास करत होतो, विचार करत होतो, तर तेव्हा एक पिक्चर पण चालू होता कार्टूनचा. आणि तो कार्टूनचा पिक्चरमध्ये एक कॅरेक्टर दाखवलेलं आहे. तो एक थोडा राक्षस सारखा एक व्यक्ती असतो. आणि त्या कार्टून मध्ये त्याला कोणीच म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यावर कोणालाच आवडत नसतं. सगळे त्याला पाहून अरे किती विचित्र दिसतो, कसा दिसतो असं बोलत असतात. आणि अशामुळे तो त्रासलेला असतो. आणि त्याला एक मिशन दिलं जातं की त्याला एका राजकुमारीला सोडून आणायचं राहतं एका ड्रॅगनच्या ह्याच्यातून. आणि त्या राजकुमारीचं पण एक वैशिष्ट्य असतं की तिला शाप असतो, ती दिवसात सुंदर दिसते आणि रात्री कुरूप होऊन जाते. आणि त्याला तिच्यावर प्रेम होतं. आणि तरी पण जेव्हा तिला राजकुमारी जेव्हा बघते त्याला, तर तिला पण तेच वाटतं की अरे हा कसा दिसतो असं, याने मला वाचवलं, याच्याबद्दल ती धन्यवाद असते. आणि ती उत्सुक पण असते की एखादा राजकुमार मला वाचवेल. परंतु त्याला बघितल्यानंतर ती निराश होऊन जाते, कारण तो दिसायला एवढा काही चांगला नसतो. आणि त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, तो मला खूप आवडला. आणि त्या डायलॉगनीच किंवा त्या याच्यानेच आपण या आत्ताच्या कार्यशाळेचं म्हणजे आत्ताच्या वर्गाचं सुरू करावं असं मला वाटलं. आता डायलॉग असा होता की मुझे जाने बगैर ही लोग मेरे बारे में सोच लेते, असं तो म्हणतो. की दरवेळेला माझ्याबरोबर असंच होतं की मला समजून न घेताच माझ्याबद्दल पूर्वग्रह लोक बाळगतात. आणि हाच त्याची खंत त्या पूर्ण पिक्चर मध्ये दाखवली. आणि त्याचा डायलॉग तो मला इथंच सांगावासा वाटला की बऱ्याच वेळेला आपल्याला पण असंच असतं की आपण बऱ्याच लोकांना काहीतरी लेबल लावलेलं असतं, आणि कुणाला समजून घेत असताना आपल्या डोक्यामध्ये असेच सारे पूर्वग्रह असतात. आणि हाच प्रश्न जर का आपण पाहिला की मला समजून घेताना लोक माझ्याबद्दल मत बनवत असतात, पूर्वग्रह करत असतात. तर हाच बऱ्याच वेळा आपल्याला पण अनुभव येत असतो की काही घटना अशा घडतात, काही वेळेस आपण असं बोलतो किंवा काही कृती होते आणि लोक आपल्याला पूर्वग्रहानेच बघत असतात आणि काय झालंय जाणून घेत नसतात. तर आपण मग त्याच दोन गोष्टी इथं बघणार आहोत की काय होऊ शकतं एकानुभूतीने अशा या दोन प्रसंगामध्ये कसा बदल होऊ शकतो. तर आपण पहिला जो काही विषय, संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी एकानुभूती कशी मदत करते. तर बऱ्याच वेळा तणावग्रस्त स्थितीमध्ये असताना जर आपण लोकांना एकानुभूती देऊ शकलो, तर होणारी जी काही संभावित हिंसा आहे ती आपण क्षमतेची जी हिंसा होण्याची जी काही क्षमता आहे ती आपण नष्ट करू शकतो, असं रोजनबर्ग म्हणतात. तर हा वाक्य खूप महत्वाचं आहे. आणि ते असं म्हणतात की काही लोक इतके तणावग्रस्त असतात आणि अशी कृती करण्यासाठी पाऊल उचलत असतात की ज्या कृतीमध्ये मोठी हिंसा होण्याची शक्यता असते. आणि अशा लोकांना जर का आपण एकानुभूती देऊ शकलो, तर ती हिंसा होण्यापासून आपण थोडस ज्याला म्हणता वाचवू शकतो. मला फक्त एक सांगा की आवाज येतोय का माझ्याकडचा टीव्हीचा? आवाज क्लिअर आहे ना? क्लिअर आहे ना? काही प्रॉब्लेम नाही? क्लिअर आहे. ओके. तर इथं हे सांगत असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे मार्शल रोजनबर्गनी. टोरंटो इथं एक नशा निर्मूलन केंद्र होतं. आणि त्या नशा निर्मूलन केंद्रामध्ये एक जी काही नवीनच NVC चे काही वर्कआउट केलेली एक मुलगी तिथं काम करत होती.
आणि तिचा जो काही अनुभव आहे तो ती अनुभव सांगत होती आणि तो अनुभव खूप महत्वाचा आहे. आणि तो अनुभवातून आपण असं बघू शकतो की संकटामध्ये देखील तणावग्रस्त असलेले जे काही लोक आहेत त्यांना जर आपण एकानुभूतीने ऐकू शकलो तर हिंसा कशी वाचू शकते, हिंसक पाऊल उचलण्यापासून तो कसा परावृत्त होऊ शकतो, याचं एक उदाहरण त्यांनी तिथं दिलेलं आहे. तर ही जी काही टोरंटोची महिला होती त्या महिलेने तिथं काही कॅम्प चालवले होते नशा मुक्ती करण्यासाठी. आणि त्या कॅम्पची ती एका एका कॅम्पमध्ये ती त्या कामाला होती की जे लोक येतील नशामुक्ती करण्यासाठी त्यांना ती रूम देण्याचं काम तिच्याकडे होतं. आणि अशाच एका रात्री थोडं उशिरा म्हणजे 11 वाजता एक असा नशा केलेला एक व्यक्ती तिथं आला आणि तो आल्यानंतर त्याने तिला विचारलं की रूम खाली आहे का? आणि तिने सांगितलं की इथं रूम खाली नाहीये. आणि हे सांगायच्या आधीच की रूम खाली नाही आणि ती दुसऱ्या रूमची माहिती देणारच तितक्यातच तो खूप हिंसक झाला. त्याने तिला पकडलं, चाकू काढला, तिला खाली पाडलं, तिच्या अंगावर बसला आणि तिला मारणारच. चाकू तिच्या मानावर ठेवून ओरडणारच की तू खोटं बोलते. तो तिला शिव्या देऊ लागला आणि तू ते खोटं बोलते आणि तुला मला रूम द्यायचा नाही असं तो जेव्हा ओरडला तेव्हा सुदैवाने ती म्हणते की तिला आठवलं की आपण याच्या गरजा आणि भावनांकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हे म्हणत असताना मार्शल रोजनबर्गने तिला विचारलं की अशा कठीण परिस्थितीत पण तुला भावना आणि गरजा कशा काय आठवल्या, म्हणजे असं बघणं तुला कसं काय आठवलं? आणि तेव्हा ती म्हटली की तिच्याकडे काही पर्यायच नव्हता. ती म्हटली की माझ्याकडे काही पर्यायच नव्हता आणि अशा वेळेला हे कौशल्य वापरून पाहावं असं तिच्या डोक्यात वाटलं. आणि ती म्हटली की काय तुला राग आलेला आहे आणि तू रूम लगेच पाहिजे का? आणि हे ऐकल्यावर तुझं काही नशाखोर माणूस होता तो म्हटला की हो मला राग आलेला आहे आणि मला आदर पाहिजे. मी पण माणूस आहे. मी जरी नशा करत असला तरी मला सदैव असंच करत असतात. आणि हे बोलल्यावर तिला लक्षात आलं की थोडंफार आपण गरजा आणि भावनांपर्यंत पोहोचलोय. आणि म्हणून ती परत बोलली की हा तुला आदर पाहिजे का आणि तुला मिळत नाही का? अशा पद्धतीने त्यांचा डायलॉग सुरू झाला. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा ती त्याच्या गरजा आणि भावनांवर जेव्हा ती बोलत राहिली तेव्हा हळूहळू जो काही त्यांच्यातला जो काही संवाद आहे त्याच्यामुळे तो नशा करणारा व्यक्ती त्याचा राग कमी झाला. आणि मार्शलने जेव्हा तिला विचारलं की असं किती वेळ चाललं आणि ती म्हटली की असं 35 मिनिटापर्यंत आमचा हा संवाद चालू राहिला आणि तोपर्यंत त्याचा राग शांत झालेला होता आणि तो तिच्या अंगावर उठून बसून तिला सहकार्य करू लागला होता. आणि अशा प्रकारे जेव्हा तिने त्या व्यक्तीची गरजा आणि भावना ओळखली त्यावेळेला तो जी काही कृती करणार होता तिच्यापासून तो परावृत्त झाला. आणि त्याच्यामुळं पण त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तिने सांगितली की जेव्हा तो असं करत होता त्यावेळेला तिला अचानक एक गोष्ट आठवली होती आणि ती म्हणजे की पण नाही सांगायचा. म्हणजे याच्या आधी की जी भावना आणि गरज ओळखेल तिच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण सांगू की पण माझ्याकडे रूम नाहीये असं बोलण्याआधी ती थोडी थांबली. आणि तिला आठवलं कारण ती आणि तिची जी काही आई आहे त्यांच्यामध्ये जो काही संवाद येतो तिला आठवला. ती असं म्हणते की मी जेव्हा माझ्या आईशी बोलत असते मागच्या आठवड्यात जेव्हा माझ्या आईशी एक हुज्जत झाली त्याचं तिला स्मरण झालं. आणि ते असं होतं की तिची जी काही आई होती ती तिला ओरडून म्हणत होती की जर तू प्रत्येक शब्दाच्या आधी पण लावत असेल परंतु म्हणून सुरुवात करत असेल तर मी तुझा जीव घेईल. आणि मग तिला जेव्हा असं आठवलं की जर का माझी आईच पण या शब्दामुळे एवढी चिडून माझा जीव घ्यायची भाषा करू शकत असेल तर ह्या व्यक्तीने माझा जीवच घेतला असता असं तिला ऐन वेळेला आठवलं. आणि त्यावेळेला ती असं म्हणतं की त्यावेळी त्यांनी मार्शल रोजनबर्ग जे काय त्यांचे धन्यवाद मानले. आणि ते म्हटले का तर मार्शल रोजनबर्गने एक जोक सांगितला होता आणि तो जोक असा होता की डोंट पुट युअर बट इन फ्रंट ऑफ अँग्री पर्सन. म्हणजे एखादा रागवलेल्या व्यक्तीसमोर पण हा शब्द काढू नका असा एक प्रकारचा जोक त्यांनी सांगितला होता. तो पण तिला त्यावेळेला आठवलेला होता. आणि ते असं म्हणतंय की जर माझ्या आई समोर मी पण हा शब्द वापरून काही गोष्टी बोलत असेल तर तिला एवढा राग येऊ शकतो की ती माझा जीव घेण्याची भाषा बोलू शकते. तर हा नशा करणारा व्यक्ती समोर जर मी म्हटलं असते
पण माझ्याकडे रूम खाली नाही, तर माझे काय हाल झाले असते, असं ती म्हणते. तर ह्या उदाहरणामध्ये आपण हेच बघितलं की एकानुभूतीची जी काही शक्ती आहे, तर ती फक्त एखाद्याला दुःखामध्ये असताना ऐकून घेण्यातच नाहीये किंवा आपल्या दुःखद विचारांना ओळखण्यासाठीच एक सेल्फ एम्पॅथी नाहीये. तर त्याचा उपयोग आपण हिंसा करू पाहणाऱ्या किंवा ज्याला म्हणतात की आता जर त्याला थांबवलं नाही तर तो हिंसा करेल, अशा व्यक्ती बरोबर सुद्धा आपण एकानुभूती व्यक्त करू शकलो तर तरी सुद्धा त्याचा एक मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि त्यालाच मार्शल रोझनबर्गने म्हटलेलं आहे की संकट काळात देखील संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी एकानुभूतीचा अशा पद्धतीने मदत होऊ शकते. तर हे खूप रोचक उदाहरण आपण त्यांनी इथं बघितलेलं आहे. आणि दुसरं एक उदाहरण आपण बघणार आहोत की मेलेल्या आणि मृतवत असलेल्या चर्चेमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी एकानुभूती कशी मदत करू शकते. तर ह्याच्या आधी बघण्याआधी तेच उदाहरण मी पुन्हा म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो की जेव्हा हे मार्शल रोझनबर्ग आणि ती जी काही व्यक्ती आहे नशा निर्मूलन व्यसनमुक्तीच्या कामामध्ये काम करणारी जी महिला आहे, त्यांच्या संवादामध्ये जेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर त्या मुलीने आणखी मार्शल रोझनबर्गला सांगितलं की मला आणखी तुमची मदत हवी आहे याच्याही पेक्षा एका वेगळ्या प्रसंगामध्ये. तर जेव्हा मार्शल रोझनबर्गने बघितलं की एवढ्या अवघड प्रसंगामध्ये जर तू एवढ्या छान पद्धतीने वागले, एनव्हीसी तुला आठवलेली आहे, तर आता आणखी कोणती गोष्ट असू शकते याच्याविषयी मला भीती वाटते. आणि मग ती म्हटली की मला मदत तुमची याच्यासाठी पाहिजे कारण मला माझ्या आईसोबत संवाद करायचा आहे. आणि मग रोझनबर्ग यांनी विचारलं की आईसोबत संवाद करण्यासाठी काय अडचण आहे तुम्हाला. आणि मग त्यांनी तेच सांगितलं की हाच प्रसंग जेव्हा मी माझ्या आईला सांगितला की आमच्या नशा केंद्रामध्ये मी जिथं काम करते तिथं असा असा प्रसंग घडला, तर तेव्हा माझी आई खूप ओरडली माझ्यावर आणि म्हटली की तू अशाच पद्धतीने जर का हे काम करत राहिली, हा जॉब करत राहिली, तर एक दिवस तुझ्या वडिलांना आणि मला हृदयाचा झटका नक्कीच येईल. आणि हे म्हटल्यानंतर तिचं जे काही उत्तर आहे ती म्हणते की पण आई मला माझं स्वातंत्र्य हवंय. आणि याच्यामधूनच ती म्हणते की पण आणि नंतर आपण जेव्हा असं बोलतो तर तेव्हा काय झालं असेल आपण याची कल्पना करू शकतो. तर म्हणूनच आपण जेव्हा एखादा राग आलेल्या व्यक्तीसमोर जात असतो आणि त्यावेळेला जर का आपल्याला एकानुभूती काय असते म्हणजे त्याच्या गरजा आणि भावना कडे लक्ष देण्याचं जर का आपल्याला जागृती त्यावेळेला आठवली, तर आपण एखाद्या व्यक्तीला रागावलेल्या व्यक्तीला आपण ऐकू शकतो. असं याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं. आणि हे बोलत असताना आणखी एक मुद्दा खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये. ते असं म्हणतात की ती जी काही व्यसनमुक्तीमध्ये काम करणारी महिला आहे, तिच्या बोलण्यामध्ये ती असं म्हटले की जेव्हा मी त्या व्यक्तीकडं सुरुवातीला बघितलं तर तो राक्षस म्हणून मला दिसत होता. पण जेव्हा मी त्याच्या भावना आणि गरजा जेव्हा बघितलं, तर त्यावेळेला त्याच्याकडे राक्षस सारखा व्यक्ती म्हणून पाहत नव्हते मी. त्याला एक असहाय्य माणूस म्हणून बघत होते. आणि मार्शल रोझनबर्ग पण एक खूप सुंदर असं म्हणतात की राक्षस सारखे दिसणारे जे काही व्यक्ती असतात ते मुळात मनुष्यच असतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की राक्षस सारखा दिसणारे जे काही मनुष्य असतात, लोक असतात, ज्यांना आपल्याला वाटतं की हे राक्षस सारखे आहेत, ते मुळात मनुष्यच असतात. फक्त त्यांचं बोलणं आणि त्यांचा वर्ताव आपल्याला त्यांच्या आत असलेला माणूस बघण्यापासून थांबवत असतात. तर हे खूप म्हणजे महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला आत्ताच जसं मी सांगितलं की आपल्याला दुसऱ्याला समजून घेण्यापासून काही गोष्ट अडवत असेल, तर आपल्या आत असलेले त्याच्याबद्दलचे पूर्वग्रह. आणि म्हणून मार्शल रोझन इथं म्हणतात की जो व्यक्ती तुम्हाला राक्षस सारखा दिसतोय, तो मुळातच मनुष्यच आहे. फक्त त्याचं बोलणं आणि त्याचा वर्तणूक असं आहे की ज्याच्यामुळे त्याच्या आत असलेला मनुष्य आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपलं जे काही लक्ष असतं, आपण बऱ्याच वेळा एखाद्याचं बोलण्यावरच जात असतो. तो असा बोलला, तो कसा बोलतो किंवा त्याचं असं त्याला हे वाक्य बोलणं शोभतं का वगैरे वगैरे.
आणि आपण त्याचं वर्तणूक बघत असतो, पण त्या वर्तणूक आणि बोलण्याच्या मागे त्याची काय भावना असू शकते, त्याची काय गरज असू शकते, हे जर आपण ओळखायचा प्रयत्न केला तर तर आपल्याला त्याच्या आत असलेला मनुष्य बघायला एक मदत होऊ शकते. तर हा जो काही मुद्दा आहे, या मुद्दा जर तुम्हाला समजला असेल किंवा याच्याविषयी काही प्रश्न असेल तर तुम्ही आता विचारू शकता. नाहीतर आपण पुढचा जो काही मुद्दा आहे तो आपण बघणार आहोत, की मेलेल्या आणि मृतवत चर्चेमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी काय एकानुभूती मदत करू शकते. तर मला कोणीतरी स्पीकर ऑन करून जर सांगितलं की तर बरं होईल, किंवा याच्यावर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येतो आवाज? हॅलो सर सेम एक्झाम्पल अंगुलीमाल यांचं पण आपल्याला आपण कम्पेअर करू शकतो. हा, येस येस येस, बरोबर. हो, तिथं पण असंच झालं असेल, म्हणजे असंच झालंय की जो काही अंगुलीमाल होता त्याला सगळ्या लोकांनी राक्षस म्हणूनच बघितलं, पण बुद्धांना वाटलं की हो, मी त्याच्यातला माणूस बघू शकतो. आणि आपण बघितलंय की म्हणजे बऱ्याच लोकांनी अंदाज केलाय की असा डायलॉग झाला असेल, पण असंच काहीतरी डायलॉग झाला असेल की त्या अंगुलीमालच्या आत असलेल्या माणसाला बुद्धांनी स्पर्श केला आणि म्हणूनच तो बुद्धांना ऐकू शकला आणि त्या समाज व्यवस्थेत पुन्हा येऊ शकला. बरोबर आहे संजय? येस. अजून कोणाला काही मत मांडायचं आहे याच्याविषयी किंवा काही प्रश्न? थँक्यू संजय, छान उदाहरण आहे. पण या शब्दाविषयी कोणाला काय अनुभव? हा, येस. आता पण जर समोरच्या व्यक्तीला जर समजला तर ते अशी घटना होऊ शकत नाही. पण शेवटी ते समोरच्या बॉडी लँग्वेज वर आपल्याला लक्षात यायला पाहिजे समोरचा व्यक्ती कोणत्या आविर्भावाने बोलतोय आणि कोणत्या उद्देशाने बोलतोय. हे जर लक्षात आलं तर समोरच्या व्यक्तीला आपण चांगल्या प्रकारे फेस करू शकतो. बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की मला कोणीतरी समजून घ्यावं, माझं कोणीतरी ऐकून घ्यावं. हे जर ऐकलं तर समोरच्याचा प्रॉब्लेम आणि जी न घडणारी घटना असते ती घडू शकत नाही. म्हणजे असे परिस्थिती आज सध्याची परिस्थिती पॅन्डेमिकची परिस्थितीमध्ये असं काय की जो तो आहे ना आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या दोन व्यक्तींमध्ये जर एकाला जर नाही समजलं तर मग ते वादावादीचं रूपांतर होण्याची दाट शक्यता असते आणि त्याच्यामध्ये हा पण बी जास्त कारणीभूत असतो. शेवटी पण जर समजला तर अनेक गोष्टी समजू शकतात असं मला वाटतं. येस, खरं आपण बऱ्याच व्यक्तींना आपण सगळ्याच पूर्वग्रहानेच बघत राहतो. त्यांना जर थोडं थांबून त्यांच्या भावना जर बघू शकलो किंवा त्यांची काय गरजेने ते बोलले असतील, शब्द न बघता आपण त्यांच्या जर गरजा आणि भावना बघू शकलो जागृतपणे, तर खरंच आपण अशा व्यक्तींना ऐकू शकतो किंवा त्याच्यात काय डोक्यात चाललंय हे बघू शकतो. थँक्यू सिद्धार्थजी. अजून कोणाला? अजून एक थोडस आठवलं, बोलू का थोडस? येस, बोला. या गोष्टींमध्ये ना, हॅलो हा बोला. हॅलो, कोणी बोलतंय का? हा, बोला सिद्धार्थजी. मला असं म्हणायचं होतं, जनरली ह्या गोष्टींमध्ये ना सगळ्यात मेन म्हणजे एखाद्याच्या जर इगो हर्ट झालेला असतो ना, तो जास्त द्वेषाने जास्त बोलत असतो. कारण की बऱ्याच वेळेस एखाद्याचे काम होत नसेल आणि त्याने समोरच्या व्यक्तीला जर अनेक वेळा सांगून सुद्धा ते जर त्याची घटना जी होत नाही, म्हणजे जी कृती होत नसेल तर शेवटी मग ते परंतु कारण वगैरे हे निर्माण होऊ शकतं आणि समोरच्या व्यक्ती त्याच्या इगोच्या आविर्भावात असतो आणि ज्याला जास्त गरजेचं असतं त्याला तो समोरचा व्यक्ती त्याच्याकडे जे काम असतं, आपण म्हणतो एखाद्याला समजा आता मी आता एका ठिकाणी माझं काम होतं
की त्या व्यक्तीला मी म्हटलं भाऊ माझी अशी गरज आहे आणि तुम्हाला तो कागद दे. त्या व्यक्तीला मी सांगून बघितलं. त्या व्यक्तीने हो हो करून घेतो. त्याने त्यावेळेची परिस्थिती तिथं ते वेळ मारून नेलं, पण त्याने त्याचा जो नालायकपणा होता ना, त्याने तर तिथं सोडलं. शेवटी मी त्याचा तो नाद सोडून दिला. म्हटलं तुझ्या म्हणजे आणि त्या आपल्या कामामध्ये ना पर्याय देखील आपण ठेवायला पाहिजे. त्याच्यातनं मी एक गोष्ट मी अगोदर ती कृती करून घेतली मी माझ्यासाठी. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण जो सेकंड पर्याय आपल्या कामासाठी निर्माण केलेला होता तो मला अधिक कामात आला. हे दोन गोष्टी जिथून मला जास्त अपेक्षा गरज होती तिथून माझं काम झालं नाही, पण त्याला मी पर्याय व्यवस्था करून ठेवलेली होती. त्यामुळे मी माझं काम पूर्ण करून घेतलं. काही व्यक्तींना ते आपण म्हणतो ना पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, अहंकार यांच्या गुरुमी जास्त आलेली असते तिथं. आणि व्यक्ती परत ती प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतेच तिथं. कोणाला सिद्धार्थजी, प्रत्येकाचा युगो वेगळा असतो ना. 2 मिनिटं थोडं थांबवतो. म्हणजे कसं आहे, तुम्ही आता जे बोलताय पद, प्रतिष्ठा, व्यक्ती, मग आपल्याला हेच म्हणायचं आहे की हे जे काय आपण पूर्वग्रह डोक्यात ठेवलेले आहे त्याच्याबद्दलचे, हे घेऊन जेव्हा आपण त्याच्याकडे जातो तर त्याला त्यावेळेचे त्याचे जे काही शब्द आहे ते आपल्याला शब्दाच्या मागच्या भावना गरज दिसत नाही. तर आपण त्याला डोक्यात जर आपल्या इमेज असली की हा पद, प्रतिष्ठा किंवा अहंकारी व्यक्ती आहे, आता असं म्हणून जेव्हा आपण जातो त्याला माणूस म्हणून बघत नाही आपण, त्याला एक प्रकारचा वेगळा राक्षस म्हणून आपण बघतो आणि मग त्याच्या आतल्या गरजा आणि भावना पर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही आणि म्हणूनच आपल्यामध्ये दरी निर्माण होते. तर आपल्याला म्हणजे तिथं कसं आहे, तो नाही काय बोलतो कसं आहे किंवा तुम्ही तुमच्या डोक्यात जे आहे ना की हा पदाला आहे किंवा याला हा इगो आहे, याचा इगो हर्ट होतोय, हे जे तुमचे विचार आहे याला तुम्ही म्हणजे तिथं जसं म्हटलं नाही की राक्षस म्हणून बघतो आपण, तर त्याचं फक्त बोलणं आणि कृती एखाद्या वेळेस आपल्याला आवडणारी नसेल, पण त्याच्या आत एक मनुष्य आहे. त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला ह्या जे काय गैरसमजच्या दरवाजा हे आपल्याला थोडं ओपन व्हावं लागेल. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की त्याची पण काहीतरी गरज असू शकते. त्याचे बोलणे किंवा वर्तणूक आपण बाजूला ठेवू शकलो, त्याच्यात कधी कधी आपण त्या प्रतिक्रियेनेच अडकतो. तो म्हणतो की या नंतर या. जेव्हा तो नंतर या असं म्हणतो तर त्यावेळेला होऊ शकतं त्याला काहीतरी दुसरं काम असेल. त्यावेळेला जर आपण असं म्हणून घेतलं की अरे हा याला स्वतःला मोठं समजते, तर आपण जर तिथं थांबलो आणि म्हटलं की ठीक आहे सर मी थोडा वेळ थांबतो, आणि नंतर मग कदाचित तो आपल्याला सांगू शकेल. तर पण बोलू का? हा बोला बोला. गैरसमज आहे ना, गैरसमज या सांगून बोलूनच कळू शकतो ना बरं का. आणि म्हणजे आपण आहे ना बऱ्याच वेळेस दैनंदिन व्यवहारात आहे ना, जेव्हा वागताना बोलताना आपण जे स्वतःची अनुभूती घेत असतो तीच खरी आपली काय म्हणतात ना अनुभव असतो, आपली ती परीक्षा असते. पण आपण बऱ्याच वेळेस आपण पॉझिटिव्ह विचार जरी केला ना, पण तो पॉझिटिव्ह विचार आपल्या पुरताच मर्यादित असतात. समोरच्या व्यक्तीने जोपर्यंत आपण व्यक्त होत नाही. आता मला तर कसं आहे, मला स्पष्ट बोलायची सवय आणि जे सरळ बोलायची सवय. पण समोरच्या व्यक्तीला जेव्हा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला बऱ्याच वेळेस अनुभव जेव्हा आलेला आहे ना की बुवा असं नाही तर असं होऊ शकतो. कारण की दैनंदिन व्यवहार तर प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. त्याच्या स्वभावानुसारच आपल्याला ते वागावं लागतं, बोलून घ्यावं लागतं. एखादा व्यक्ती जर आपण म्हणतो ना फार इगोइस्टिक असतं ना, तर त्याला त्याचा इगो सांभाळून त्याच्याशी बोलून घ्यावं लागतं की काय. बऱ्याच वेळेस कार्यालय असो, बाहेर असो, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये असो, प्रत्येक ठिकाणी आता प्रत्येकाचा इगो वेगवेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येकाला असं कसं असतं, प्रत्येकाला साहेब म्हटल्याशिवाय कामच होत नाही किंवा प्रत्येकाला भाऊदादा म्हटलं. थोडक्यात त्या प्रत्येकाला रिस्पेक्टची अपेक्षा असते. पण रिस्पेक्ट देऊन बी इतर गोष्टींची त्यांची अपेक्षा असते ती आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्या ते मनाला भिडल्यासारखं वाटत नाही. मग ते मनाला भिडल्यावरच ते काम होत असतात. अशा बऱ्याचशा गोष्टी अनुभवात आलेल्या आहेत. अच्छा, असं तुमचा असा शेवटी अनुभव आहे की कसं बऱ्याच व्यक्त होणं लोकांना महत्वाचं आहे. तुमचा असा अनुभव आहे की बऱ्याच लोकांना वेगवेगळा इगो असतो आणि त्यांना त्यांच्या हा. पद्धतीने जर बोललं नाही तर ते आपलं काम होत नाही, असंच ना? हो बरोबर. पण सिद्धार्थ सर चांगले समजून घेत आहेत लोकांना की त्यांना रिस्पेक्टची गरज आहे आणि ते जी सिच्युएशन आहे म्हणजे त्या सिच्युएशनला सांभाळतायत ते वर्तमान काळात बोलून. येस. सध्याची परिस्थिती तशीच आहे. तर थँक्यू सिद्धार्थजी.
तर आपण आता पुढचा हा. मुद्दा हा त्यालाच धरून आहे की मग आपले जे काही विचार आहे, अनुभव आहे, हे एक जीवनशक्ती आहे. मार्शल रोझनबर्ग असं म्हणतो. आता पुढचा जो मुद्दा आपण तोच बघणार आहोत. तो असा आहे की मेलेल्या आणि मृतवत असलेल्या चर्चेत जिवंतपणा आणण्यासाठी एकानुभूती मदत करू शकते का? तर तिथं असं म्हणतात रोझनबर्ग, की आपले जे काही अनुभव असतात, आपले म्हणजे विचार आणि अनुभव, हे एक जीवनशक्ती असतात. आणि आपण जेव्हा बोलत असतो आणि आपला अनुभव कथन करत असतो किंवा कुणाचा तरी अनुभव ऐकून घेत असतो, तर ह्या ज्या आदान-प्रदान करत असतो, तर या आदान-प्रदान करण्याच्या याच्यामध्ये आनंद घेणे आणि समोरच्याला त्याच्यामध्ये समृद्धी मिळाली असं काहीतरी वाटणं. असं जर झालं तर त्या अनुभवाला, आदान-प्रदानला एक अर्थ आहे असं म्हणतात रोझनबर्ग. आणि ते पुढं असं उदाहरण देतात की बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या समूहामध्ये आपण जातो किंवा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आपण येतो आणि तो काहीतरी बोलत असतो, त्याचं कथन करत असतो आणि त्या कथनमध्ये आपण आपल्याला असं जाणवत असतं की आता त्याने थांबवलं पाहिजे किंवा हे बस झालं. त्याने जेवढं सांगायचं तेवढं सांगण्यापेक्षा तेव्हा तो जास्त शब्द बोलतो. त्यावेळेला जर आपण त्याला थांबवत नाही किंवा त्याला आपण गरजा आणि भावनांना जोडून बघत नाही, तोपर्यंत त्याचं जे काही बोलणं आहे, त्याचे जे काही शब्द आहे, ते आपल्यासाठी त्याच्यासाठी आपण एक डस्टबिन सारखं असतो, असं ते म्हणतात. म्हणजे एखादा व्यक्ती बोलतोय, त्याचं कथा सांगतोय आणि ते सांगत असताना आपल्याला आतून वाटतंय, की आता आपण उबलोय, बस झालं. आपण त्याला थांबवत पण नाहीये आणि त्याला पण वाटत नाही, की थांबावं. जेवढं बोलायचं तेवढं बोलून झाल्यावरही तो बोलतोय आणि ते बोलत असताना जेव्हा आपण त्याला थांबवत नाही आणि एक प्रकारे द्वेष करत असतो आपण, तर त्यावेळेला आपण त्याच्यासाठी कचऱ्याची पेटी असतो, डस्टबिन असतो त्याच्या शब्दांसाठी. आणि मार्शल रोझनबर्ग म्हणतात, की जर आपल्याला जीवनशक्ती आहे, म्हणजे आपला अनुभव, ज्याला रोझनबर्ग म्हणतात, आपला अनुभव जीवनशक्ती आहे आणि याचं आदान-प्रदान केलं पाहिजे असं जर वाटत असेल, तर आपल्याला त्याला प्रामाणिकपणे योग्य ठिकाणी थांबवता आला पाहिजे. तर त्याच्यासाठी एकानुभूती कशी मदत करते, त्याचं उदाहरण आपण आता बघणार आहोत. तर ते असं म्हणतात, की समजा असं एखादी महिला आहे, एखादी काकू आहे आणि ती आपल्या जुन्या काळातली एखादी घटना सांगते, की कसं तिने त्या काकांनी तिला सोडून, लहान मुलांना आणि तिला सोडून दिलं. अशी घटना ती वारंवार सांगते समजा. तर अशा वेळेला तिची जी कथा आहे, ती आपण अनेक वेळा ती सांगत असेल, असा जर अनुभव असेल, तर काय करायचं? मार्शल रोझनबर्ग म्हणताय, की अशा वेळेला आपण 2 गोष्टी करू शकतो. तर त्या अशा वेळेला आपण तिच्या गरजा आणि भावनांशी जुडण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरं म्हणजे असं म्हणतात, की एखादा व्यक्ती जेव्हा आपले असे अनुभव पुन्हा-पुन्हा सांगत असतो, त्यावेळेला तो काय करत असतो, त्याला काय पाहिजे असतं? तर त्याला पाहिजे असतं एक प्रकारे एकानुभूती पाहिजे असते. त्यावेळेला त्यावेळेला त्याची गरज आणि भावना कोणीतरी ओळखून घ्यावं, हे त्याला पाहिजे असतं मुळात. परंतु असं होत नसल्यामुळं तो तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगत असतो. आणि आपण जेव्हा त्याच्या संपर्कात येतो, आपल्याला वाटतं, की अरे आता ती स्टोरी सुरू होईल आणि आता ती पुन्हा काकू आता सांगेल, की काकांनी असं केलं, मुलं लहान होते आणि आम्हाला सोडून ते निघून गेले. त्यांचे दुःखद आणि यातनादायी जे काही प्रसंग आहे ते आपल्याला सांगत असतात. त्यावेळेला ॲक्चुअली त्यांना एकानुभूतीची गरज असते. तर मार्शल रोझनबर्ग असं म्हणतात, की आपण तिथं काय करू शकतो? तर त्याचं समजा आपण त्या काकूच्या संपर्कात आहे आणि तिने आपली कहाणी सुरू केलेली आहे. तिथं आपण म्हणू शकतो, की जेव्हा मी ऐकलं, की तुम्ही लहान मुलांना आणि काकांनी तुम्हाला सोडून दिलं आणि ही दुःखद घटना जेव्हा तुम्ही आठवता, तुम्हाला आजपर्यंत दुःख होत आहे का? आणि तुम्हाला वाटतं, की तुमच्याबरोबर असा व्यवहार झाला नव्हता पाहिजे. जेव्हा आपण निरीक्षण करतो, त्यांची भावना ओळखतो, गरज ओळखतो आणि असं करून जेव्हा बोलत असतो, तर त्यावेळेला खरं म्हणजे त्या काकूंना एकानुभूती पाहिजे असते आणि त्याच्यासाठीच हा सगळा प्रपंच चाललेला असतो. पण आपण जेव्हा अशा पद्धतीने
गरज आणि भावनांशी जोडलेला नसताना त्याकडे बघत असतो, तर त्यावेळेला आपण आता जसं मी म्हटलं की एक कुडादान सारखं त्यांच्यासाठी काम करत असतो. आणि म्हणूनच मार्शल जण असं बघ असं म्हणतात की जेव्हा तुम्ही बोलत असाल, जेवढं बोलणं झालंय त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त जर बोलत असाल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यावेळेला तुम्ही थांबलं पाहिजे किंवा समोरच्याने तरी थांबवलं पाहिजे. असं याचं एक उदाहरण देत असताना मार्शल रोझनबर्ग खूप एका पार्टीत गेले होते, एका चर्चेमध्ये गेले होते. 8-10 लोक तिथं उभे होते आणि उभं असताना त्यांची एक चर्चा चालू होती. आणि ती चर्चा खूप वेळा ऐकल्यानंतर त्यांना थोडं अस्वस्थ वाटलं आणि त्यांनी सांगितलं की थोडं थांबा. जो बोलणार आहे त्या व्यक्तीला त्यांनी सांगितलं की थोडं थांबा, मला काहीतरी सांगायचंय. आणि ते म्हटले की मला सगळ्यांना विचारायचंय की काय हे जेव्हा तुम्ही ऐकताय, हे ऐकत असताना तुमच्या काही गरजा पूर्ण होत आहे का? हा प्रश्न जेव्हा सगळ्यांनी ऐकला आणि ज्या बोलणारे त्यांनी पण ऐकला, तर ते सगळे स्तब्ध झाले आणि एकदम ज्याप्रमाणे त्या पुस्तकात तर असं म्हटलंय की एखादा उंदीर मी त्यांच्यामध्ये सोडला, अशा पद्धतीने माझ्याकडे ते बघत होते. आणि ते बघितल्यानंतर त्यांना वाटलं की आणखी काही बोलावं. आणि मार्शल रोझनबर्ग जे आणखी ते म्हटले की जेव्हा मी तुम्हाला थांबवलं आणि तेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मी थांबवायला नको होतं आणि ही चर्चा तुम्ही चालू द्यावं असं तुम्हाला वाटतं का? तर हे ऐकल्यानंतर जो काही बोलणारा होता, तर तो म्हटला की नाही, तसं नाही. मी जेव्हा विचार करत होतो की माझी कोणती गरज पूर्ण होत नाही, हे जेव्हा मी बघत होतो, तर तेव्हा मला असं वाटलं की याच्यातून खरंच माझी कोणतीच गरज पूर्ण होत नाही. जो व्यक्ती बोलत होता जास्त, तोच असं म्हणतोय की हो, मी जेव्हा विचार केला की ह्या चर्चेमधून माझी गरज पूर्ण होते का? हे विचार केल्यावर मला लक्षात आलं की माझी गरज पूर्ण होत नाही. मला ह्या चर्चेचा आनंद येत नाही. उलट मी कंटाळलेलो आहे. आणि हे ऐकून मार्शल रोझनबर्ग यांना खूप आश्चर्य वाटलं की जो व्यक्ती बोलत होता, त्याचं म्हणणं मांडत होता, त्या व्यक्तीला सुद्धा असं वाटतंय की मी कंटाळलोय. आणि ऐकणाऱ्यांना पण कदाचित तोच अनुभव असेल की ते कंटाळले असतील. तर मार्शल रोझनबर्ग पुढे तर हेच म्हणतात की मग त्यांनी एक असा ज्याला काय म्हणतात सर्व्हे केला. आणि त्या सर्व्हेमध्ये 10 लोकांना त्यांनी विचारलं की एखादी गोष्ट, शब्द जेवढे सांगायचे तेवढे सांगितल्यानंतर जेव्हा जास्त आपण शब्द बोलतो, तर त्यावेळेला त्या व्यक्तीला सभ्यपणे थांबवलं पाहिजे, हे संवेदनशील आहे, की त्याला बोलू दिलं पाहिजे, हे संवेदनशील आहे. हा प्रश्न जेव्हा 10 लोकांना विचारला गेला, तर त्या 10 लोकांपैकी 9 लोक असे म्हटले की त्याला थांबवलं पाहिजे. आणि मार्शल रोझनबर्ग म्हणतात की जेव्हा एखादा व्यक्ती शब्द जेवढे झाले त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी बोलत आहे, तर त्यावेळेला त्याचा जो काही जीवनशक्ती आहे, ती आपण वाचवत असतो जेव्हा थांबवत असतो. तर मला आता हेच तुम्हाला विचारायचं आहे की हे जे काय आता मी बोललो, हे तुम्हाला स्पष्ट झालं का? आणि जर स्पष्ट झालं असेल तर याच्यावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता. किंवा आपण असं म्हणू शकतो की त्या सर्व्हेमध्ये जर का तुम्ही असता, तर तुमचं काय मत राहिलं असतं? काय त्या व्यक्तीला आपण थांबवलं पाहिजे सभ्यपणे, की त्याला ऐकत राहिलं पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? अन्सरा सर, मला त्या काका आणि काकूंचा जो विषय होता, की त्या काकूंनी एवढं मेहनत करून म्हणजे त्यांचे हे काका वारले आणि नंतर त्यांनी एवढं सगळं काही केलं. तर त्या केसमध्ये जर त्या काकूंना समाधान मिळत असेल ते सांगून लोकांना, की आम्ही एवढं केलं, त्याचा सांभाळ केला काका नव्हते तरी, तर त्या केसमध्ये तिला ऐकून घेतलं पाहिजे का? हो, म्हणजे तो चांगला प्रश्न आहे. म्हणजे काय होतंय, ती काकू तीच गोष्ट आपण दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा ऐकतोय आणि आपल्याला लक्षात येतंय की अरे आणखी परत काकू येईल आणि तीच गोष्ट सांगेल. तर त्यावेळेला काकूची एक गरज आहे, ती आपण ओळखलेली नाहीये. आणि ती गरज काय आहे की एकानुभूतीने कोणीतरी ऐकलं पाहिजे. जोपर्यंत त्या काकूंना कोणीतरी एकानुभूतीने पूर्णपणे ते ऐकून घेत नाही, तोपर्यंत ह्याच जो काय अनुभव आहे दुःखाचा, तोच साठा, तेच वेदना ती दरवेळेला सगळ्यांसमोर सांगणार आहे. तर त्यावेळेला खरं म्हणजे त्या काकूंना किंवा हा फक्त त्या काकूचा प्रश्न आहे, तर आता आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. जर आपण सगळ्यांचा एक डाटा कलेक्ट केला की आपण काय काय बोलतो, तर आपल्याला लक्षात येईल की आपण दरवेळेला सारखंच बोलतो. कधी कधी काही कंटेंट आपला सारखाच असतो. म्हणजे एखादा व्यक्ती मला ऑफिस
ऑफिसला किती ताण आहे, मला विशिष्ट ठिकाणी कसं डावललं जातं, हा जो काही प्रसंग आहे त्याचा जो प्रसंग आहे तो तोच रिपीट करत असतो. आणि त्यावेळेला त्याला काय पाहिजे असतं, तर खरं म्हणजे त्याला पाहिजे असतं एकानुभूती पाहिजे असते. म्हणजे माझे जे काय ओळखीचे काही लोक आहे, तर कधी कधी मी मित्रांना सोबत घेऊन जातो आणि आमचं मित्रांमध्ये चर्चा होत राहते. आणि मी त्याला म्हणतो तसं आपल्याला या व्यक्तीकडे जायचं, आणि माझा जो काही मित्र नेहमी जो येत असं तो म्हणतो की हा मला माहित आहे आता ते व्यक्ती काय बोलणार, हे त्याला आधीच माहिती असतं. कारण हा त्याचा अनुभव असतो की आता आपल्याला ही स्टोरी ऐकावी लागणार आहे. तर खरं म्हणजे ती स्टोरी तो सांगायचं कारणच आहे की त्याला एकानुभूती आजपर्यंत मिळालेलीच नाही. आणि म्हणून आपण त्याच्या अनुभवाला जेव्हा जोडतो की गरज आणि भावना जोडू शकलो, तर होऊ शकतं आपण त्याला त्याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे, स्पष्ट? हो, स्पष्ट आहे. पण काही काही व्यक्तींच्या बद्दल आपल्याला माहिती असतं की हा येऊन हेच बोलणार आहे. पण आपल्याला हे पण माहिती असतं हे बोलल्यानंतर त्याला आनंद मिळणार आहे. हा हा म्हटलं तर तो रिपीट करेल ती सेम स्टोरी. पण आपल्याला हे पण माहिती असतं की ठीक आहे, हे ऐकल्यानंतर याला काहीतरी समाधान मिळतं बाबा. अच्छा, म्हणजे त्याच्या समाधानासाठी आपण ऐकतो, नाही म्हणजे कधी-कधी असं पण करावं लागतं असं मला वाटतंय. किंवा आपण म्हणतो की काही पर्याय नाही आता त्याला, नाही का? जसं आता मित्र आता आपल्याकडे एक पर्याय आहे आता, की जेव्हा हो, तो हे बोलल त्याचं निरीक्षण आपण करू शकतो. हो, आणि त्या निरीक्षणामध्ये आपण त्याच्या भावना आणि गरज ओळखायचा प्रयत्न करू शकतो. हो, आणि हो. सभ्यपणे थांबवू ना. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण थांबवायची पद्धत जर आपल्याला जमली नाही, तर ती सभ्यपणाची नसली, तर ते वेगळी चर्चा होऊ शकते. म्हणजे उद्या तुम्ही लगेच जर जाणार एखाद्याकडे, मला सर आता बस झालं ते बकवास, दुसरं काहीतरी सांगा, तर ते वेगळीकडे होतात. तिथं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे, की जेव्हा मी ऐकतो की तुम्ही मागच्या वेळी पण ही स्टोरी सांगितली होती, त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे पाहिजे होतं का, मला असं वाटतं का, गरज, अशी सुरुवात जर आपण करू शकलो तर होऊ शकतं त्याला आपण त्या संभ्रमातून, त्याच्या त्या दुःखद तकलीफ दे जे काय अनुभव आहे त्याच्यातून आपण त्याला ऐकानुभूती होऊ शकतं, देऊ शकतो. अजून कोणाला काही प्रश्न? हे बरं का, हा हॅलो, हा हा, बोला बोला. जनरली ज्येष्ठ व्यक्तींच्या त्या गोष्टी जर ऐकून घेतल्या ना, तर त्यांची जी जी चेहऱ्यावरची जी फिलिंग्स असते ना, ती काहीतरी वेगळीच असते. त्यांना खऱ्या अर्थाने जर आपण म्हणतो ना जनरेशन गॅपचा जो भाग असतो, म्हणजे लहान आणि मोठ्याचं ऐकून घेतलं आणि त्याच्या ज्या भावना त्याला जर समजून घेतल्या ना, त्या व्यक्तीला ते फार बरं वाटतं. त्याचं ते मानसिक समाधान त्याला ते फार असतं. आणि त्यानंतर जर आपण एखादी गोष्ट काही सांगितली, की आपण एखादं काम जरी सांगितलं, ते काम सहज होऊन जातं. अच्छा. अशातलाही हा एक अनुभव. पण ज्येष्ठ व्यक्तींना समजून घेणं ही चांगली गोष्ट असते. त्यांच्या भावना आपण समजून घेतल्या, की त्यांचं मानसिक समाधान हे आपण प्रॉपरली त्यांना समाधान मिळवून देऊ शकतो. नुसतं ऐकण्याचं काम जरी केलं, तरी हे हे एवढे एवढी गोष्ट निश्चित आहे, की हा. एखादा विषय 4-5 वेळेस ऐकला तर कोणालाही तो कंटाळवाणा होणार आहे. पण समोरच्या व्यक्तीची ती काय म्हणतात 4 वेळेस सांगून त्याला जर समाधान लाभ होत असेल, तर ते काही वेळेस ऐकले चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. संजयने ते चांगलं सांगितलं. संजयच्या मताची सभा ते हा. ऐकून घेणं योग्य राहील. मग म्हणजे सिद्धार्थजी, मला हेच विचारायचं आहे, समजा आपण त्या 10 लोकांमध्ये ज्याच्यामध्ये मार्शल रोझनबर्गने हे विचारलंय, सर्वे करताय, की अशा व्यक्तीला तुम्ही सभ्यपणे थांबवणार, की त्याचं जे काही चाललंय ते तुम्ही ऐकून घेणार? तर तुम्ही ऐकून घेणार, की त्याला थांबवणार आणि त्याची गरज आणि भावना ओळखायला मदत करणार? तुम्ही कोणत्या, त्या सर्वे मध्ये तुमचं मत काय राहील? ऐकून आपण म्हणतो ना, आपल्या पद्धतीने, आपल्या टॅक्टिकनं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न, सांगण्याचा प्रयत्न करू. पहिले तर ऐकूनच घ्यावं लागेल ना, आणि नंतर मग ते नाही, आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करू शकतो तिथे. अ, शेवटी कसं आहे, आपण हो. पहिली गोष्ट ऐकल्याशिवाय तो माणूस थांबणार नाही, आणि त्यानंतर नाही आपण नाही, थांबवू शकतो. मी तुमची सिद्धार्थजी भावना समजू ऐकणं शकतो. म्हणजे ऐकायचं तर आहेच आपलं, ऐकल्यानंतरच आपल्याला त्याचं निरीक्षण करता येईल. पण मला हे म्हणायचं आहे, ऐकल्यानंतर पर्याप्त त्यांनी सांगितल्यानंतर ते जे पुढे नंतर आणखी तो जातो, त्याला थांबवलं पाहिजे,
की ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं मला म्हणायचं. त्याच्यासाठी आपण डस्टबिन आपल्या बनलं टॅक्सीच पाहिजे. वापरून ते थांबावं जरा थांबावं लागेल ना ते. हा, आपला मग मी पुढे तुम्हाला विषय न्यायचा येस, असेल तर. मग मला हेच म्हणायचं, त्या 10 लोकांमध्ये तुमचं मत काय असेल की थांबवलं पाहिजे की ऐकून तो विषय आपण विराम दिला पाहिजे असं मला वाटतं. तसा येस. आपण ऐकलं ना तर तोही आपला ऐकलं नंतर विषयाला आपण स्टॉप करता येईल तिथं. थांबवलंच जाईल ना ते. मग हा मला हेच म्हणायचंय की आपण त्याच्या शब्दांसाठी कचराची पेटी होणं हे तुम्हाला पसंत आहे की तुम्हाला वाटतं की थोडं पुढे जाऊन त्याला पण मदत करावी आणि आपलं पण जे काय आपल्याला जे आत वाटत असतं की उबलेलो आहे आपण, एक कंटाळा आलेला असतो आपल्याला, तिथं आपण आपली पण एक प्रकारे ज्याला म्हणतात एक गरज पूर्ण करत नसतो, कंटाळा आलेला असतो आणि त्यावेळेला आपली गरज असते की ती गोष्ट तिथं थांबावी. तर आपला पण आपली जर भावना मदतीची असेल, आपली जर भावना मदतीची असेल ना, त्याला थांबवून आपण त्याला ते मदतीच्या भावने आपण तो विषय बरोबर ते पुढे नेता येईल ना. म्हणजे तो विषय तुम्हाला सांगायचा असं की तो थांबवायचा आहे. शेवटी कसं आहे, त्याची गरज काय आहे, त्याची गरज पूर्ण करून आपण तो पुढे विषय त्याचा तो विषय संपवून टाकू ना. म्हणजे मी असं समजतो की तुम्ही त्या 9 लोकांबरोबर आहे की जे म्हणताय की संवेदनशीलपणे त्यांना त्यांची गरज आणि भावना सांगायला मदत केली पाहिजे, बरोबर? असंच. बरोबर. थँक्यू. अजून कुणाला काही सांगायचंय किंवा मग आपण राजेश सरांना सांगूया की कंक्लुजन करूया? मजदे मॅडम. हा, हॅलो. हा, बोला. त्या व्यक्तीची गरज ओळखून वेळेवर वेळ पाहून खेळ करता आला पाहिजे की जर समजा ती व्यक्ती खूप उद्रेक होते, संतापत आहे आणि तिच्या शरीराला ताण पडू शकतो किंवा त्याची नंतर काहीतरी करू याच्यावर, परंतु आता किंवा शांत त्याच्यावर निर्णय तिची मॅडम आवाज ब्रेक होतोय, थोडा मध्ये आवाज ऐकला नाही. हॅलो. हा येतोय आता. असेल किंवा संतापत असेल किंवा भावनेचा उद्रेक होत असेल आणि त्याच्यातून आरोग्याला तर घातक असेल, तिला योग्य आहे असं मला वाटतं. आता मला हेच म्हणायचंय, जर असेल तर असेल, वाटेल, हे मी म्हणतोय ना, हे जे काय आहे ते आपले पूर्वग्रह आहे. आपण वाटले नाही का, जर त्याला असं वाटलं तर, नाही का, हे आपलं मत आहे. आणि इथं हेच म्हणायचं आहे की एकानुभूती देत असताना आपण काय करतो, एकानुभूती असताना सर्वात आधी आपण रिकाम होतो. कशापासून? पूर्वग्रह आणि निष्कर्षापासून. जोपर्यंत आपण पूर्वग्रह निष्कर्षापासून मोकळं होत नाही तोपर्यंत आपण त्याला एकानुभूतीने ऐकूनच घेऊ शकत नाही. आणि इथं आपण जे म्हटलं नाही की राक्षस सारखं बघतो आपण, आणि त्याला राक्षस सारखं बघायचं नाही तर काय, त्याचे शब्द आणि वर्तणूक वेगळी आहे असं बघायचंय. त्याचे शब्द आणि वर्तणूक बघितली आणि त्याच्यावर जर आपण जज करत असू, मत करतोय की आता नको, नंतर बोलू, असं करत असू तर घाव तसाच आहे आणि आपल्यामध्ये पण त्याच्या, नाही का. त्याला खरोखर जर मदत करायची, असं जसं सिद्धार्थ म्हटले, खरोखर मदत करायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या बोलण्याला निरीक्षण मध्ये टाकावं लागेल आणि त्याच्या गरज आणि भावनांपर्यंत पोहोचावं लागेल. तरच ते आपण जी काही मृतवत झालेली चर्चा आहे तिच्यामध्ये आपण जिवंतपणा तेव्हाच आणू शकतो. नाही तर आपण असं म्हणू की याही वेळेला ती चर्चा मृतच होते, काहीच जीव नव्हता त्याच्यामध्ये. जर लावायचं ना तर इथंच लावायचं आहे. तिला मृतवत ठेवायची आहे की तिला जिवंत करायचंय, हा निर्णय आधी आपण घ्यायचा आहे. कारण बऱ्याच जखमांनी लोक तुमच्याकडे येतील, त्यांना तुम्हाला प्रिक करायचंय की तसंच मलम करून पाठवायचंय, हे आता तुमच्यावर आहे. तेच. तर थँक्यू, छान सांगितलं. अजून कोणाला?
राजेश सर, मग कन्क्लुजन करायचं की थोडक्यात सांगू आणखी काय आपण आज पाहिलं? हॅलो राजेश सर. आहेत का ते? सर आहेत का? हो आहेत. येस हंसराज, थँक्यू. तर दोन खूप महत्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करत होतो. ऍक्च्युली आपला हेतू होता की हे दोघी एक एक मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावेत. पण पहिला मुद्दा खूप चांगला तुम्हाला स्पष्ट झाला असेल की एखाद्या संकटाची जर आपल्याला तीव्रता कमी करायची असेल तर तिथे एकानुभूतीची गरज आहे. एकानुभूतीची गरज म्हणजे काय की थोडक्यात म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या गरजा आणि भावना ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं, बरोबर. आणि तिथं हंसराज यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं त्या मार्शलच्या उदाहरणार्थ की जिथे त्या मुलीवर अत्याचार होण्याच्या गोष्टी पर्यंत एखादी गोष्ट गेली होती आणि तिथून तिने त्या भावना आणि गरजा ओळखल्यामुळे तिच्यावर होणाऱ्या जी घटना होती त्याची तीव्रता तिला कमी करता आली, बरोबर. कधी कधी आपल्यासोबत पण असं असतं की आपल्याला वाटतं की जर मी असं बोललो असतो तर कदाचित हा वादविवाद वाढला नसता, जर मी असं बोललो असतो तर कदाचित हे भांडण जास्त झालं नसतं, बरोबर. हे कधी कधी आपल्याला नंतर कळतं, बरोबर. मग काय काय घडलेली असते तिथे गोष्ट, तर तिथे गोष्ट ही घडलेली असते की त्याच्या भावना आणि त्याच्या गरजांच्या जेवढा तुम्ही संवाद कराल तेवढ्या त्या संकटाची तीव्रता आपल्यासाठी कमी होत असते, बरोबर. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा पण खूप सुंदर होता आपल्याला की आपला मृत संवाद असतो. खूप लोकांबरोबर खूप संवाद जो असतो ना हा मृत संवाद असतो, बरोबर आहे. असे नमुने आपण त्याला नमुने म्हणू कंसात, बरोबर आहे. तुम्ही जजमेंट मध्ये जाऊ नका प्लीज. मी फक्त आपल्या समजच्यासाठी हा शब्द वापरतोय, बरोबर आहे. तर काय असतं की असा मृत संवाद आहे ना खूप लोकांबरोबर घडत असतो आपल्याला आणि आपल्याला वाटतं की यार जसं आता हंसराजने पण एक उदाहरण दिलं ना की आता हा काय सांगेल काय बोलेल, बरोबर आहे. किंवा कोणी काय बोलेल तर आपल्याला माहित असतं की हा काय काय बोलणार आहे पुढे, बरोबर. पण हे माहित असतं आपल्याला, पण आपण हा विचार नाही करत की याला सकारात्मक कसं थांबू शकू आपण आणि याच्या डोक्यातनं ह्या गोष्टी कशा बाजूला निघतील, बरोबर ना. कधी कधी काय होतं माहितीये का की त्याच्या संवादामध्ये दोन गोष्टी घडतात. एक तर मृत संवाद होतो ही एक गोष्ट पण आपल्याला कळते किंवा ज्याला कधी कधी आपण म्हणतो ना की आसुरी आनंदाचा प्रकार असतो, है ना. तर आपण काय करतो कधी कधी त्या पद्धतीने आसुरी आनंद घेतो त्याच्यामध्ये. आता त्याच्या स्टोऱ्या ऐकतो, जसं तुम्ही त्या 3 इडियट्स मध्ये बघितलं असेल की तो इस्त्री करणारवाला पण तसंच लेक्चर बोलतो जसं तो प्रोफेसर एचओडी त्यांचं लेक्चर देत असतो, है ना. तर ह्या दोघी गोष्टी घडतात, पण या दोघी गोष्टींमध्ये मार्शलचं एक म्हणणं खूप महत्वाचं आहे की या संवादाने तुम्ही समोरच्या व्यक्तीला मदत नाही करू शकत. सगळ्यात अगोदर एम्पॅथी ही कोणाला करायची आहे, आपल्यांना करायची आहे, बरोबर. कोणाला करायची आहे, समोरच्याला करायची आहे. याचा अर्थ काय झाला की आपण त्याच्यापेक्षा जबाबदारीने त्या तत्वांच्या संदर्भात स्वतःला मोठं समजत आहोत, बरोबर आहे ना. ती जबाबदारी घेत आहोत आपण, बरोबर. आणि समोरच्याला मदत करण्याचा आपला हेतू आहे. मग ज्या वेळेस समोरच्याला मदत करण्याचा हेतू असेल आपला तर त्यावेळेस आपला जो संवाद आहे ना हा संवाद आपल्या गरजा आणि भावनांच्या शब्दात जितका चांगला होईल तितका तो जो मृत संवाद आहे ना तो कमी होऊन जातो. कधी कधी बघा काही लोक खूप लोकांबरोबर खूप बोलतात आणि काही लोकांबरोबर ते 1-2 शब्दातच त्यांचा संवाद पूर्ण करून घेतात. म्हणजे माझा पण असा अनुभव आहे की काही लोक मला अगोदर खूप सांगत होते पण नंतर जेव्हा आपण त्यांच्या गरजांच्या आणि भावनांच्या संदर्भात बोलायला लागलो ना तर आपोआप ते म्हणतात की यार आता माझ्याकडे काही नाही आहे सांगायला. असा 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 अनुभव येतो आपल्याला, बरोबर आहे. तर हीच कृती जी आहे समोरच्याला विकसित करण्याची हे कौशल्य आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणून आपण हा प्रयत्न करतोय, बरोबर. नाहीतर तो पण त्या पद्धतीचं बोलेल, बरोबर, जॅकलच्या भाषेत. आपण पण इकडून जॅकलच्या भाषेत देऊ. कधी कधी आपला जॅकल बाहेरचा असेल, कधी कधी आपला जॅकल आतचा असेल, बरोबर. तर ह्या दोघी गोष्टी या ठिकाणी घडत असतात आणि एम्पॅथी मध्ये आपण विचार करत आहोत की एम्पॅथी मध्ये आपण त्याला तो जिराफ देऊन मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत, बरोबर आहे. आणि त्याला खरंच वाटतं की यार कोण एवढ्या कमी शब्दांमध्ये एवढ्या कमी
वेळामध्ये आपल्याला ऐकून घेईल. बरोबर. आणि जसं मी म्हटलं की असे सांगणारे लोक भरपूर आहेत. मग त्याच्यासाठी आपण काही तेवढा सगळ्यांना तेवढा वेळ देणार का? तर नाही. तर त्यावेळेस मार्शलने एक खूप चांगला तिथे प्रश्न विचारला होता सगळ्यांना, की आता इथे जो हा काही सगळा संवाद झालेला आहे, या सगळ्या संवादाने तुमच्या काही गरजा पूर्ण झाल्या का? तर नाही. बरोबर आहे. कारण की समोरचा पण कन्फ्युज असतो आणि आपण पण ते ऐकताना आपण पण ते कन्फ्युज असतो किंवा आपण पण चिडतो, इरिटेट होतो. बरोबर. किंवा आपण ते जजमेंट करतो की हा आता हा डायलॉग असेल, तो डायलॉग असेल, त्याच्या पुढचा असेल. बरोबर. तर इथं हाच एक प्रयत्न आपल्याला की भावनांच्या आणि गरजांच्या भाषेमध्ये आपण पुन्हा संवाद करण्याला सुरुवात करावी. तर सिद्धार्थ सरजी स्पष्ट आहे थोडं? हो बरोबर आहे. येस. तर जेव्हा मी समजून घेणं हे बोलतो महत्वाचं आहे, दुसरं काय आहे? हो, 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 हॅलो. हो. समजून घेणं हे समजून खरंच घेतलं तर प्रश्न सुटणार, नाही तर प्रश्न सुटणार नाही. हो, हो, हो. आणि आपल्याला कळतं की लोक आपल्याकडे येतात आणि ते म्हणतात की यार फक्त बघा पर्टिक्युलर तुमच्या मनातलं असं असतं की तुम्ही घरच्या कोणत्याच व्यक्तीला सांगत नाही, पण एखादा समजून घेणाऱ्या व्यक्तीला आपण ते सांगतो. बरोबर आहे. आणि आपल्याला वाटतं की यार हाच व्यक्ती आपल्याला चांगला ऐकून घेतो. आणि तो किती वेळ ऐकतो आपलं? फक्त 5 ते 10 मिनिटं ऐकतो, पण तरी आपल्याला त्याच्याकडनं पूर्ण समाधान होतं की याने आपलं पूर्ण ऐकलं. तर त्यावेळेस ती व्यक्ती काय करत असेल? बरोबर. तर ती तुम्ही आहात आणि तुम्ही काय करत असणार? तर तुम्ही फक्त त्यांच्या गरजा आणि भावनांच्या संदर्भात आपण ऐकत असतो. किती सोपं आहे ना सांगायला? सांगायला खूप सोपं आहे. बरोबर आहे. करण्यासाठी ना काय असतं, की करण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची की भावनांची, शब्दांची यादी असली पाहिजे. बरोबर आहे ना? की आपल्याला वाटतं की समोरच्याला निराश होत आहे. तर आपण त्याला म्हणतो की "तू निराश होतोय का?" तो नाही म्हणतो. तो नाही म्हणतो. तो म्हणतो की "नाही, नाही, मी उबगून गेलेलो आहे." बरोबर? तर उबगणं ही एक वेगळी भावना आहे. निराश ही एक वेगळी भावना आहे. दुःख ही एक वेगळी भावना आहे. राग ही एक वेगळी भावना आहे. संताप ही एक वेगळी भावना आहे. बरोबर? तर आपण 35% 35% म्हणू. बरोबर आहे ना? 35% आपण निराशाला निराशा म्हणता यायला पाहिजे. तर हे जे भावनाचे शब्द असतात ना, या शब्दांचा शब्दसाठा जेवढा आपल्याकडे जास्त असतो, तेवढा आपण समोरच्याशी कनेक्ट होतो. भावना काय आवाज ते माहितीये का दाबला जातो सगळ्यात तुमचा अगोदर जो. समोरच्याशी जोडते गरजांच्या संदर्भात. मग गरजांचे शब्द पण जेव्हा हॅलो, येतो आवाज सिद्धार्थ भाई? बाकीच्यांना येतो आवाज? हो, थोडा आवाज मध्ये थोडसा मध्ये ते कंपन निर्माण होत आहे. असं आहे का? नाही, आता येतोय. थोडा ते मध्ये दोन ब्रेक मोबाईल होतो. मधलं अंतर येस. जास्त ठेवा. नाही मोबाईल नाही आहे दोन दुसरा. मोबाईल मधलं अंतर आता जास्त याचं ठेवा. कव्हरेज क्लिअर झाल्यामुळे आम्ही नाही का? थांबवला एक मोबाईल. हो, हो, हो. अच्छा. तर येस, तर त्यावेळेस ती गोष्ट जी आहे ना गरजांच्या आणि भावनांच्या शब्दातली, पण आपलं काय होतं माहितीये का? आपण आहे ना त्याच्या जजमेंट जे असतात, बरोबर? त्याचा जो जॅकल असतो, त्याचा जो कोल्हा असतो ना, त्या कोल्ह्याला आपण कुरवाडतो. जसं आपण कुत्र्याला कसं कुरवाडतो है ना, तसं कधी-कधी काय होतं माहितीये का, की आपण त्याला आहे ना त्याच्या जॅकलला कुरवाडत असतो. आणि म्हणून मग त्याला तिथून बाहेर पडता येत नाही. तर त्याच्या जॅकलला कुरवाडायचं नाही आपल्याला, त्याच्या जॅकलला जिराफमध्ये बदलायचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर? आपले स्वतःचे शब्द त्या पद्धतीने देऊन. आणि मग त्याचं रूपांतर तिथे जिराफमध्ये व्हायला सुरुवात होते. तर मला वाटतं की हा मुद्दा एका सेशनचा आहे आणि एका सेशनचा नाही पण आहे. पण जस्ट जसं सिद्धार्थ सरांनी प्रॅक्टिकल घेऊन आलेत किंवा मीनाक्षीजी प्रॅक्टिकल घेऊन आणतात ना, तर तसं तुम्ही असे काही रोल मॉडेल शोधा. असतील बरोबर प्रत्येकाकडे, आमच्याकडे पण आहेत. तर त्यांच्याशी आता जर संवाद झाला, तर त्या संवादामध्ये हा आवर्जून प्रयत्न करा की यांच्याशी मला त्याच्या फक्त भावनांमध्ये बोलायचंय आणि त्याच्या गरजांमध्ये बोलायचंय बस. फक्त त्याच्या भावनात
आणि त्याच्या गरजांमध्ये बोलायचंय. आणि मग तुमच्या स्वतःचा तो अनुभव चेक करून बघा. जर तुम्हाला काही वेगळा अनुभव आला तर अवश्य त्याला ग्रुपमध्ये टाका आणि मला विश्वास आहे की तुम्हाला खरंच तसा वेगळा अनुभव येईल. येस, तर थँक्यू. माझ्याकडनं एवढंच आन्सर आज. येस. तर थँक्यू राजेश. हेच म्हणायचं आहे की आपल्या आत असलेले पण अनुभवांची जीवन ऊर्जा आणि समोरच्या आत असलेली पण अनुभवांची आणि विचारांची जीवन ऊर्जा आपण समृद्ध करण्यासाठी, एकमेकांना मदत करण्यासाठी आपण एकानुभूतीची मदत घेत असतो. आजच्या 2 मुद्द्यांमध्ये आपण हेच पाहिलं की जर आपण संकटाच्या काळात पण एकानुभूती देऊ शकलो तर हिंसा वाचू शकते. आणि जर आपण मृतवत असलेल्या ज्या आपल्या चर्चा आहे त्याच्यामध्ये पण आपण एकानुभूतीने त्यांच्याशी बोलू तर त्या मृतवत चर्चेमध्ये पण जिवंतपणा आणू शकतो. तर पुढच्या जे काही Yes. सेशन असणार आहे त्याच्यामध्ये पण आपण नो कसा ऐकायचा, हा एखादा व्यक्ती आपल्याला नाही म्हणतो तो कसा ऐकायचा हा एक खूप इंटरेस्टिंग मुद्दा आपण बघणार आहोत. तर मी पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला येण्याचं आमंत्रण करणार आहे. येस, हॅलो. हंसराज. येस. हा, संजय काय बोलत होते तुम्ही? हा. हो, नो कसं हा. ऐकायचं आणि नो कसं म्हणायचं सर, त्याच्याबद्दल पण थोडंसं येस जरा. येस, हा तो पण, हा येस. हो, नो कसा ऐकायचा आणि नो म्हणायचं हे पण दोघं मुद्दे असणार आहे त्याच्यामध्ये. तर हो, ते असणार आहे. येस. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे. एकानुभूतीचे जे सगळे जे पार्ट होते, जे भाग होते त्याच्यामध्ये जवळपास आपण प्रकाश टाकलाय आणि त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे की नो कसा म्हणायचा किंवा नो कसा ऐकायचा. तर हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया आणि आता थांबूया. येस. थँक्यू. शेवटची एक रिक्वेस्ट फक्त सगळ्यांना की इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जे आम्ही पहिल्या सेशन्स पासून सांगत आहोत की जोपर्यंत तुम्हाला एम्पॅथी पूर्ण नसेल ना तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार नाही. बरोबर. तर तो मुद्दा अगोदर बघा की जर तुम्हाला असं वाटत असेल की मलाच एम्पॅथीची गरज आहे तर पहिले तुमच्या भावना आणि तुमच्या गरजाच ओळखा. बरोबर आहे. आणि नंतर मग दुसऱ्यांसोबत तो प्रयत्न करा. नाही तर कसं असतं की आपणच गोंधळलेलो असतो, आपणच कन्फ्युज असतो, आपल्याच गरजांशी आपण जुडलेलो नसतो तर आपल्याला दुसऱ्यांच्या गरजांशी जुडता नाही येणार. बरोबर. तर थँक्यू. मला वाटतं आपण आज इथे थांबूया. येस. हा, सिद्धार्थ सर. येस. हा विषय थोडासा अपूर्ण राहिल्यासारखं वाटतंय मला. कारण की आपण जे शंका कुशंका शेवटी पणचं स्पष्टीकरण पूर्ण झालेलं वाटत नाही असं मला वाटतं. तरी कारणातनं अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात आणि प्रॉब्लेम शेवटी जे काही राग, लोभ, मत्सर, द्वेष, राग जे काय अजून संताप जो आहे ना, मग तो त्याला कारण जन्म देणार काहीतरी एक कारण असतं आणि तो पण सकट आणि काय विषय आहे ते. येस. तर मी आता सिद्धार्थजी, येस, मी तुमच्याशी आता 2 संवाद करतो. बरोबर आहे. आणि ह्या 2 संवादातनं तुम्ही बघायचं की कोणत्या संवादात मी तुम्हाला ऐकून घेतलं किंवा तुम्हाला समजून घेतलं असं तुम्हाला वाटतंय. बरोबर. तर सिद्धार्थजी, मला वाटतं की मी तुम्हाला मदत केली असती पण माझ्याच खूप अडचणी आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला मदत करू शकलो नाही. पण पुढच्या वेळेस जर काही असं असलं ना तर मी तुम्हाला नक्की मदत करेन. हे पहिलं वाक्य ज्याच्यामध्ये आपण पणचा वापर केला सर. बरोबर. आता दुसरं वाक्य मी बोलतोय की सिद्धार्थजी, जेव्हा तुम्ही मला सांगितलं की मदत करा त्यावेळेस मला थोडं हतबल वाटलं कारण की मी अक्षम होतो आणि मला थोडा वेळ पाहिजे. तर काय तुम्ही थोडा वेळ द्याल? येस. वाक्य इथे संपले आहेत. मला सांगा की कोणत्या वाक्यात मी तुम्हाला समजून घेतलं? पहिल्या वाक्यात का दुसऱ्या वाक्यात? सेकंड वाक्यात समजून घेतलं. येस. येस. काय फरक होता बरं? पहिलं वाक्य कसं वाटलं की तुम्हाला? आपण दोघं वाक्यांमध्ये थोडस सांगण्याचे बोलण्याचं फरक होता ना. दुसऱ्या वाक्यामध्ये तुम्ही सांगण्याचा बोलण्याचा तुमची नाही इच्छा फरक असून होता. सुद्धा तुम्ही मदत करू शकत नाही. येस. सांगण्याचा फरक. आणि पहिल्या वाक्यामध्ये पण होता कारण की तुमची त्याच्यात बी इच्छा आहे तुमची
पण तुमचा तो पण मध्ये येतोय. हा हा. आणि तो पण समोरच्याला कसा वाटतोय? तो पण समोरच्याला आहे ना राक्षस सारखा वाटतोय की याला एवढं केलं होतं, याच्यासाठी मी रात्री गेलो, हे का नाही, याच्यासाठी मी रात्र पाठ केली, याच्यासाठी मी किती केलं, बरोबर आहे. तर ह्या पणच्या एका शब्दाच्या पाठीमागे ना ही सगळी शृंखला सुरू होते, बरोबर. तर इथे मी पद्धत नाही चेंज केली, इथे मी शब्द चेंज केले आणि शब्दांचा पॅटर्न चेंज केला, बरोबर. तर पहिल्या वाक्यामध्ये मी जेव्हा तुमच्याशी बोललो ना पणच्या भाषेत, तर ती जॅकलची भाषा होती आणि त्या भाषेमध्ये समोरच्या माणसाच्या संदर्भातला जोडण्याचा प्रयत्न नाही होत, बरोबर. तिथे काय होतं, समोरच्या माणसाबरोबर तुटण्याचा प्रयत्न होतो किंवा त्याच्या संदर्भातली एक स्टोरी निर्माण होते, बरोबर, निष्कर्ष निघतो, बरोबर. किंवा समोरचा पहिल्या माणूस वाक्यामध्ये थोडस टाळण्याचा प्रयत्न केलाय. हा येस. आता तुम्ही टाळण्याचं म्हटलं ना तर हा तुम्ही काढलेला एक निष्कर्ष आहे, बरोबर. तर असे अनेक निष्कर्ष वेगवेगळे, आता समजा तुम्ही तसा काढला, मी संजयला विचारला तर संजय त्या पणचा अजून वेगळा अर्थ काढेल, बरोबर आहे. मी हंसराजला विचारलं तर त्याच वाक्याचा हंसराज वेगळा अर्थ काढेल. परत अजून मी सगळ्यांना विचारलं तर सगळेजण त्याच वाक्याचा वेगवेगळा, मीनाक्षीजी किंवा स्मिताजी ह्यांना जर विचारलं तर ते त्या पणचा वेगळा अर्थ काढतील, बरोबर. दुसऱ्या वाक्यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती, दुसऱ्या वाक्यामध्ये मी बोललो माझ्या भावना आणि तुमच्या भावना, बरोबर, की मला वाईट वाटतंय, बरोबर आहे का नाही, आणि काय तुम्ही मला समजून घ्याल का, बरोबर. आणि तिथे मी रिक्वेस्ट पण जोडली की पुढच्या वेळेस मी तुम्हाला मदत म्हणजे तुम्ही मला समजून घ्याल का, तुम्हाला काय वाटतंय या पद्धतीचं, बरोबर. तर तिथे आपण तिघी पॅटर्नचा युज केला, तिथे आपण मी तुमच्या भावना माझ्या भावना पण सांगण्याचा प्रयत्न केला, बरोबर. तिथं तुमची गरज आणि माझी गरज पण सांगण्याचा प्रयत्न केला की मला वाटतंय तुम्हाला मदत करावं असं, बरोबर आहे ना. तर मदत करावं असं, सहकार्य करावं असं ही गरज आहे जी मी शब्दात व्यक्त केली, बरोबर. आणि तिसरा मी रिक्वेस्ट फॉर्म वापरला की तुम्ही काही दिवस थांबाल का, बरोबर. हा, तर हे 3 फॉर्म्स होते, बरोबर. कारण की आपण प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन नाही घेतलं, ऑब्झर्वेशन प्रत्येकाचं वेगवेगळं राहिलं असं, जर एखादा आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर आपण याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये आपण अजून बोला ना, बोला लास्ट. ठीक आहे, ओके ओके. येस. एकाच याच्यात जाणार नाही हा पण आपल्याला, बरोबर आहे. या पणला पण सरावाची गरज आहे आणि आपण त्या पणाच्या समुद्रात आहोत, है ना. आणि अजून एन्जॉय घेत आहोत. 2 अडचणी आहेत, एक तर आपण त्याच्या समुद्रात आहोत, बरोबर आहे, नदी तलावात नाही आहोत. पणाचा खूप मोठा समुद्र आपण आपल्या संस्काराने बनवून टाकलेला आहे आणि दुसरं ना त्याच्यात आनंद घेण्याची पण सवय लागली. तर या 2 गोष्टींमधनं निघायला थोडासा वेळ लागेल, म्हणून त्याचा सराव करा. ज्या वेळेस तुमच्या समोर जर पणच्या ऐवजी दुसरा काही शब्द नसेल तर त्यावेळेस ना आपण पहिल्या एम्पॅथीच्या सेशन्स मध्ये बघितलंय, बरोबर. जर आपल्याला काही करता येत नसेल तर 2 मिनिटासाठी शांत राहून जायचं आणि श्वासासोबत जोडायचं. पण हा शब्द संवादात उच्चारण्याचा प्रयत्न नका करू, कारण की ज्या वेळेस आपण पण बोलतो ना त्यावेळेस जसं हंसराजने सांगितलं तो जोक्स, तर समोरच्याला त्या आपलं चित्र किंवा ती घटना राक्षसासारखी दिसते. तर पुढचा सेशन खूप इंटरेस्टिंग असणार आहे, या गोष्टी पण आपण त्याच्या सोबत घेऊयात. छान संवाद होईल आणि आता पण खूप छान संवाद झाला. तर थँक्यू संजय, सिद्धार्थजी, मीनाक्षीजी की आपण या संवादामध्ये सहभाग घेऊन त्याला खरंच जिवंतपणा आणला. तर थँक्यू तुमच्या सगळ्यांचं. यस. आणि भावनांच्या आणि गरजांच्या शब्दामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत राहा, बदल आपोआप तुम्हालाच कळेल. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू ओके, जय सर. भीम. जय भीम. जय भीम. थँक्यू. थांबूया मग आपण. यस, थांबूयात. हो हो हो. काय